फ्रेंड्स, as you know that we are learning टेन्सेस टॉपिक. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण टेन्सेस हा टॉपिक शिकत आहोत. अँड फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि मित्रांनो, आपण आजच्या क्लासमध्ये चालू पूर्ण भूतकाळ हा टॉपिक शिकणार आहोत. फ्रेंड्स, वी हॅव लर्न्ड सिंपल पास्ट टेन्स, वी हॅव लर्न्ड पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न इन दिस क्लास पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ हा टॉपिक आता आपण शिकणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस लर्न इन डिटेल हाऊ टू फ्रेम द सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपण चालू पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य कशी तयार करावी हे आता आपण शिकूया. आपल्याला वाक्य तयार करताना त्या वाक्याची रचना कशी करावी हे अगोदर माहिती असणे आवश्यक आहे. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स? चालू पूर्ण भूतकाळाची वाक्य रचना काय आहे तर आपण आता ते बघूया. फ्रेंड्स, structure of past perfect continuous tense. In past perfect continuous tense we are using subject plus had plus been plus present participle plus object. Means friends, we are using subject. Subject is known as कर्ता, म्हणजे मराठीमध्ये त्याला बोलत असतो कर्ता. त्यानंतर आपण वापरत असतो had. Had is known as the helping verb which is coming in past perfect continuous tense, and that is the only helping verb we are using in past perfect continuous tense or past perfect tense, because in present continuous tense, past continuous tense we are using two helping verbs, and those are am, is, are or was, were. But in past perfect tense and in past perfect continuous tense we use only one helping verb, and that is had. And after had we are using been, and after been we are using been plus present participle, means verb plus ing. We are adding ing to the main verb, and at last we are using object that is known as कर्म. मराठीमध्ये आपण त्याला बोलत असतो कर्म. आता मित्रांनो, आपण सेंटेन्स कशी तयार करावी हे आता शिकूया. फ्रेंड्स, लेट अस सी इन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वी फ्रेम सेंटेन्स लाईक फॉर एक्झाम्पल, आय हॅड बीन वॉचिंग अ मूवी. मी चित्रपट पाहत होतो. आय हॅड बीन स्टडिंग सिन्स लास्ट 2 years. मी मागील 2 वर्षापासून शिकत होतो. वी हॅड बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. आम्ही ग्राउंडवरती मैदानावरती खेळत होतो. वी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. आम्ही गाणे गात होतो. माय फ्रेंड्स हॅड बीन फायटिंग विथ इच अदर. माझे मित्र हे एकमेकांसोबत भांडत होते. अशा प्रकारे मित्रांनो, आपण खूप सारी वाक्य ही पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तयार करू शकतो, ज्यामध्ये आपण वापरत असतो हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस ing and then object, and verb plus ing is known as present participle, आणि आपण त्याला काय बोलत असतो तर present participle देखील बोलत असतो. Now friends, let us see more examples which are given here. When to use past perfect continuous tense and how to use it, that we are going to learn. Action continuing up to a point of time in the past already mentioned and still continuing. म्हणजेच एखादी घटना ही भूतकाळात चालू झाली आणि ती कंटिन्यू प्रोसेसमध्ये होते, इन प्रोग्रेस होती, तेव्हा आपण वापरत असतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एक्झाम्पल, बाय 7 आय हॅड बीन वेटिंग फॉर हाफ एन आवर अँड शी स्टील हॅड नॉट कम. मी 7 वाजेपर्यंत अर्धा तास वाट बघत होतो आणि तरी देखील ती आली नव्हती. फ्रेंड्स, in this example two situations are given, and one situation or one action is happening or one incident is happening and then another incident is happening, and we can see here friends we are using here had plus been plus verb plus ing, means had been waiting. And in second part of the sentence we are using had not come, means helping verb plus third form of the verb. In this way combination of past perfect continuous tense is given there. Now we will see the next example, and before that we will learn the rule also. Actions continuing up to a point of time in the past already mentioned and just ended. आणि अशा प्रकारे एखादी कृती ही चालू झाली होती आणि ती क्रिया जस्ट एंड झाली होती, म्हणजे काही वेळेपूर्वी एंड झाली होती, संपली होती. We had been waiting for hours when the train finally arrived. आम्ही तासनतास वाट बघत होतो तेव्हा अखेर ट्रेन आली. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आपण काय करत होतो तर आपण तासनतास ट्रेनची वेटिंग करत होतो आणि अखेर ट्रेन आली. अँड इन दिस वे फ्रेंड्स
we have to use had plus been plus were plus ing in past perfect continuous tense. Now friends, let us learn how to frame the question, how to ask question in past perfect continuous tense. How long had you been living in Aurangabad when the student rights began? विद्यार्थी दंगल सुरू झाली तेव्हा तुम्ही औरंगाबाद मध्ये किती दिवस राहत होता? अशा प्रकारे मित्रांनो had been living, अशा प्रकारे आपण had प्लस been प्लस living वापरत आहोत. आणि मित्रांनो been हे काय आहे तर been हे be चे थर्ड फॉर्म आहे. आपण जे की वेगवेगळ्या वाक्यामध्ये वापरत आहोत आणि been चा अर्थ हा असणे देखील होतो. I had been to Kashmir, मी काश्मीरला गेलो होतो. I had visited Kashmir, मी काश्मीरला भेट दिली होती. अशा दोन सेंटेन्सचा अर्थ हा सेम आहे आणि आपण बीन या वाक्यांमध्ये येथे वापरत आहोत. हॅड ही बीन फिलिंग इल बिफोर हिज हार्ट अटॅक, हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी ते आजारी होते का? अँड फ्रेंड्स, in this way we are asking question. How we are asking question? Either we are using helping verb in the beginning part of the sentence or we are using WH word in the beginning part of the sentence, and then after that we are using subject, then we are using been plus verb plus ing and remaining part of the sentence, and we can ask the question. Now let us see friends how to make the negative sentence. Normally the simple form is used for negative sentence. आपण जेव्हा नकारार्थी वाक्य तयार करत असतो त्यावेळेस आपण काय करत असतो तर सिंपल फॉर्म हा नकारार्थी वाक्यासाठी वापरत असतो. आणि आता आपण सेंटेन्स अभ्यासणार आहोत. When we met last weekend, I had not seen him since our school days. जेव्हा आम्ही मागच्या आठवड्यात त्याला भेटलो त्याला शाळेच्या दिवसापासून पाहिले नव्हते. And friends, this is negative sentence. Why? Because we are using had not. आणि seen आपण वापरत आहोत जे की see saw seen म्हणजेच seen चे हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे. And friends, in every sentence in past perfect tense we are using third form of the verb, as well as we are using third form of the verb in present perfect tense as well. And in this way we can make the sentence negative by using had plus not, and afterwards we can use remaining part of the sentence. But when the negative action is itself continuous, the continuous form is used. परंतु जेव्हा वाक्य हे कंटिन्यूअस म्हणजे सिच्युएशन ही कंटिन्यू मध्ये असते त्यावेळेस आपण कंटिन्यूअस फॉर्म हा यूज करत असतो. नाउ लेट अस सी. I had not been sleeping well, मला नीट झोप येत नव्हती. And we are using had plus not plus been plus were plus ing, आणि हे वाक्य नकारार्थी आहे because we are using were plus not. Study this situation through following examples. या परिस्थितीच्या उदाहरणांचा अभ्यास करा. Yesterday morning I got up and looked out of the window. काल सकाळी उठून खिडकी बाहेर बघितले. And friends, here this example we can see here. Yesterday morning I got up, and got up is the get, got and got. Got is the third form of the verb and second form is also same, and so that is why friends this sentence we can see here. काल सकाळी उठून खिडकी बाहेर बघितले. अशा प्रकारची वाक्ये ही आपल्याला तयार करता येत असतात. The sun was shining but the ground was very wet. आता मित्रांनो मराठीमध्ये आपण याचे भाषांतर करू शकतो. सूर्य तळपत होता पण जमीन एकदम ओली झाली होती. आणि वेट म्हणजे काय तर ओली होणे. अशा प्रकारची सेंटेन्सेस आपल्याला तयार करता येत असतात. It had been raining, पाऊस पडत होता. Had been raining म्हणजेच क्रियापद प्लस been प्लस वर प्लस ing म्हणजेच पाऊस पडत होता. Now friends, let us see. It was not raining when I looked out of the window. The sun was shining. मी खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा पाऊस पडत नव्हता. सूर्य चमकत होता. Friends, here two situations are given. First situation is that of it was not raining when I looked out of the window. म्हणजे मी जेव्हा खिडकीच्या बाहेर पाहिले तेव्हा ही एक पहिली सिच्युएशन आहे आणि द सन वॉज शायनिंग ही दुसरी सिच्युएशन आहे. इन दिस वे फ्रेंड्स टू सिच्युएशन्स आर गिवन देअर अँड वी कॅन use these two situations in this sentence and we can frame different type of sentence also. It had been raining, that is why the ground was wet. पाऊस पडत होता त्यामुळे मैदान ओले झाले होते. फ्रेंड्स,
फर्स्ट सिच्युएशन इज इट हॅड बीन रेनिंग, म्हणजेच पाऊस पडत होता. ही एक पहिली सिच्युएशन आहे ज्यामध्ये आपण वापरत आहोत हॅड बीन प्लस वर प्लस ING म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल. आणि सेकंड सिच्युएशन आहे ग्राउंड वॉज वेट, म्हणजेच मैदान ओले झाले होते. इन दिस वे फ्रेंड्स, इन फर्स्ट part of the sentence we are using had plus been plus were plus ING, and in second part of the sentence we are using just form of to be, that is was, and we are using wait. means wait म्हणजे काय तर ओले. आणि अशा प्रकारची वाक्ये ही आपण तयार करत असतो. had been raining is the past perfect continuous tense. had been raining म्हणजे काय तर had been raining हे चालू पूर्ण भूतकाळासाठी या वाक्यामध्ये वापरण्यात आलेले आहे. And now friends, let us see, we are going to use pronoun I, he and she, and had been plus doing. आणि मित्रांनो, आपण काही वाक्य बघणार आहोत ज्यामध्ये आपण pronoun I, he, she वापरणार आहोत आणि had been आणि doing वापरणार आहोत. आणि आपल्याला अशी खूप सारी वाक्य ही तयार करता येत असतात. आता मित्रांनो, वाक्य कशी तयार करावी, how to frame the sentence by using all these pronouns. I had been पेंटिंग अ पिक्चर, मी चित्र काढत होतो. आय हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग, मी गाणे गात होतो. शी हॅड बीन डान्सिंग ऑन द फ्लोअर, ती फ्लोअरवरती नाचत होती. ही हॅड बीन गिविंग अ स्पीच, तो भाषण देत होता. अशा प्रकारे मित्रांनो, आपण ही प्रोनाउन वापरून त्यामध्ये हॅड प्लस बीन प्लस वर प्लस ING वापरून सेंटेन्स तयार करू शकतो. नाउ सी हिअर आर सम मोर एक्झाम्पल्स. येथे काही उदाहरणे देण्यात आलेली आहेत. When the boys came into the house, their clothes were dirty, their hair was untidy and one had a black eye. जेव्हा मुले घरात आली तेव्हा त्यांची कपडे खराब होते, केस विस्कटलेले होते आणि एक मुलाचा डोळा काळा होता. So friends, this is very lengthy example, lengthy sentence. And what is the first situation? First situation is of when the boys came into the house. जेव्हा मुले घरात आली, ही एक फर्स्ट सिच्युएशन आहे, सुरुवातीची सिच्युएशन आहे. त्यानंतर सिच्युएशन ही सिक्वेन्स वाईज देण्यात आलेली आहे. त्यानंतर सेकंड सिच्युएशन, थर्ड सिच्युएशन आणि अशा प्रकारे वाक्य हे तयार करण्यात आलेले आहे. अँड सो ऑल दिस काइंड ऑफ एक्झाम्पल्स, सेंटेन्सेस वी कॅन यूज इन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. दे हॅड बीन फायटिंग, दे हॅड बीन फायटिंग म्हणजे ते भांडत होते. दे हॅड बीन कॉरलिंग म्हणजेच ते भांडत होते. मित्रांनो, फायटिंग, कॉरलिंग हे दोन वर्ड एक दुसऱ्यासाठी सिमिलर वर्ड आहेत किंवा सिनॉनिम वर्ड आहेत. आणि काही वर्ड असतात जे ऑपोजिट म्हणजेच विरुद्धार्थी असतात. ते वर्ड्स देखील आपण वापरून वेगवेगळे सेंटेन्सेस तयार करू शकतो. आय वॉज व्हेरी टायर्ड वेन आय अराइव्ड होम. आय हॅड बीन वर्किंग हार्ड ऑल डे. घरी आल्यावर खूप दमलो होतो, मी दिवसभर मेहनत करत होतो. आणि मित्रांनो, आता या वाक्यामध्ये आपण बघू शकतो की आय वॉज व्हेरी टायर्ड आणि त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे हॅड बीन वर्किंग. म्हणजेच या पहिल्या सेंटेन्समध्ये आपण बघू शकतो की इट इज सिंपल पास्ट टेन्स अँड इन सेकंड पार्ट ऑफ द सेंटेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड. And in this way there is the combination of these two subtypes of sentences which is given in past perfect continuous tense. You can use the past perfect continuous tense to say how long something has been happening before something else happened. आणि मित्रांनो, इतर घटना होण्यापूर्वी एखादी गोष्ट किती काळापूर्वी घडली हे सांगण्यासाठी तुम्ही पूर्ण भूतकाळाचा वापर करू शकता. आणि मित्रांनो, सिक्वेन्स वाईज एखादी घटना ही घडत असते आणि ती घटना घडण्यापूर्वी कोणती घटना घडली किंवा त्यानंतर अजून दुसरी कोणती घटना घडली हे दाखवण्यासाठी, दर्शवण्यासाठी देखील आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करू शकतो. आय हॅड बीन वेटिंग फॉर अस वेन शी फायनली शेअर्ड रिपोर्ट्स. मी तासनतास वाट बघत होतो तेव्हा तिने रिपोर्ट पाठवले. In this way friends, in one sentence two situations are given, and so we can see here, we can observe here, first part of the sentence is in past perfect continuous tense and second part it is in simple past tense, and that is the combination of two sub tenses. They had been playing for us when there was a terrible storm. जेव्हा भयंकर वादळ आले तेव्हा ते तासभर खेळत होते. अशा प्रकारे मित्रांनो,
ते काय करत होते तर ते खेळत होते. पण केव्हा? जेव्हा भयंकर वादळ आले. तर मित्रांनो फर्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स इज वेन देर वॉज अ टेरिबल स्टॉर्म. आणि ते तिथे एक भयंकर वादळ आले होते तेव्हा ते खेळत होते. अशा प्रकारचे हे वाक्य आहे ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत. किशोर हॅड बीन स्मोकिंग फॉर 30 years when he finally gave it up. किशोर 30 वर्ष धूम्रपान करत होता, शेवटी त्याने धूम्रपान सोडले. सो सिक्वेन्स इज गिवन मीन्स वी कॅन से दॅट ही वॉज स्मोकिंग फॉर 30 years. 30 वर्ष तो कंटिन्युअसली स्मोकिंग करत होता आणि शेवटी त्याने धूम्रपान सोडले. अशा प्रकारची वाक्य आपल्याला या टेन्समध्ये अभ्यासायला मिळत आहेत. आता मित्रांनो आपण बघूया की दोन कॉलम देण्यात आलेले आहेत. फर्स्ट कॉलम इज ऑफ प्रेझेंट टेन्स अँड सेकंड इज ऑफ पास्ट and different examples are given and we will learn in detail. The past perfect continuous tense I had been doing is the past of the present perfect continuous tense I have been doing. आणि मित्रांनो past perfect continuous tense चे सेंटेन्स काय आहे? I had been doing. आणि ते कशाचे सेंटेन्स आहे तर ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस चे सेंटेन्स आहे. म्हणजेच I have been doing तर आपण त्याला past perfect continuous tense मध्ये I had been doing असे बोलत असतो. I had been watching त्यानंतर आपण जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्स घेतले I have been singing, I had been singing. She has been reading, she had been reading. अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य ट्रान्सफर करू शकतो किंवा चेंज करू शकतो. हाऊ लॉंग हॅव यू बीन वेटिंग. आता यामध्ये आपण क्वेश्चन विचारत आहोत आणि यामध्ये अंटिल नाऊ आणि आत्तापर्यंत किती दिवसापासून तू वाट पाहत आहेस अशा प्रकारचा क्वेश्चन मित्रांनो आपण यामध्ये विचारत आहोत. ही इज आउट ऑफ द ब्रीथ, ही हॅज बीन रनिंग. त्याचा दम सुटला आहे, तो पळत आहे. अशा प्रकारे मित्रांनो यामध्ये आपण बघू शकतो हॅज बीन रनिंग आणि इथे आपण बघू शकतो have been waiting. Means all these two sentences which are given in present perfect continuous tense. म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळाची ही वाक्य देण्यात आलेली आहे आणि त्यासमोर आपल्याला देण्यात आलेली आहेत चालू पूर्ण भूतकाळाची वाक्य. मीन्स past perfect continuous tense examples. How long had you been waiting when the bus finally came. किती वेळ तू बसची वाट पाहत होता तेव्हा शेवटी बस आली. And in this example what we are doing for asking question we are using WH word in the beginning part of the sentence. आपण क्वेश्चन विचारण्यासाठी काय करतो एकतर आपण हेल्पिंग वर्ब सुरुवातीला यूज करतो किंवा WH वर्ड वाक्याच्या सुरुवातीला यूज करून आपण त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर वर्ब देन रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स अँड ॲट लास्ट आपण क्वेश्चन मार्क देतो आणि प्रश्न विचारतो. इन दिस वे वी कॅन आस्क क्वेश्चन. दिस इज द फॉर्म्युला फॉर फ्रेमिंग द क्वेश्चन. ही वॉज आउट ऑफ ब्रीथ, he had been running. त्याचा दम सुटला होता, तो धावत होता. And in second example we can see here he had been running. Had been running we are using in the second part of the second sentence. अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपल्याला बघायला मिळत आहेत. Now friends let us see compare the past perfect continuous tense and past continuous tense. आता यामध्ये आपण दोन टेन्स कंपेअर करणार आहोत. इथे वाक्य आहे आय वॉज डुईंग जे की आहे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आणि त्याचे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कशा प्रकारे ट्रान्सफर करावे तर आय हॅड बीन डुईंग म्हणजे मी करत होतो आणि मी करण्याची सुरुवात केली होते आणि ते चालू होते. मीन्स आय हॅड बीन डान्सिंग ऑन द फ्लोअर. आय वॉज टेकिंग माय लंच, आय हॅड बीन टेकिंग माय लंच. अशा प्रकारे मित्रांनो आय हॅड बीन लर्निंग अ स्टोरी देन आय वॉज लर्निंग अ स्टोरी म्हणजे यामध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे एक वाक्य आणि त्याचेच आपण ट्रान्सफर सिंपल पास्ट टेन्समध्ये करत आहोत किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करत आहोत. आणि पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वापरत असतो फॉर्म ऑफ टू बी जे की आहे वॉज किंवा वेअर प्लस वर प्लस ING. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वापरतो हॅड प्लस बीन प्लस वर प्लस ING. वेन I looked out of the window, it had been raining. आता या वाक्यामध्ये मित्रांनो मी खिडकीच्या बाहेर पाहिले तर पाऊस पडत होता. In this example it was
नॉट रेनिंग वेन आय लुक्ड आउट इट हॅड स्टॉप. आणि जेव्हा मी खिडकीच्या बाहेर बघितले तेव्हा काय झाले तर तेव्हा पाऊस पडत नव्हता, कारण तेव्हा पाऊस बंद झालेला होता. वेन आय लुक्ड आउट ऑफ द विंडो इट वॉज रेनिंग. मी खिडकीतून बाहेर पाहिले तर पाऊस पडत होता. फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल रेन वॉज फॉलिंग ॲट द टाइम आय लुक्ड आउट. या एक्झाम्पलमध्ये मी बाहेर पाहिले तेव्हा पाऊस पडत होता. आता या अशा प्रकारची वाक्य मित्रांनो आपल्याला वेगवेगळी वाक्य ही पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये अभ्यासायला मिळालेली आहेत. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव कम्प्लिटेड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण चालू पूर्ण भूतकाळ शिकलेलो आहोत. इन दिस टाइप फ्रेंड्स वी हॅव लर्न्ड असर्टिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स, विधानार्थी वाक्य, निगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स, नकारार्थी वाक्य, देन इंटरगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य, then formula, structure of all tenses we have learned. And friends, we have learned all types of present tense and we have learned all types of past tense. And friends, I hope तुम्हाला आजचा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल. Friends, let us meet in next video and we will learn in next video future tense. Thank you friends, have a nice day. Thank you. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learned. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.